नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 6:15 वाजलेत आणि मी कामावर पोचली आहे. मुंबईमध्ये धो-धो पाऊस पडतोय, त्यामुळे रेनकोट घालूनच कामावर पोचली आहे. आता कामाला सुरुवात करणार आहे. तुमच्या सगळ्यांचे मला खूप छान छान कमेंट येतात. फेसबुकवरचे कमेंट वाचून दिवसभरात एवढे कमेंट येतात, सर्वांना रिप्लाय देणं शक्य होत नाही, पण मी प्रत्येक कमेंटला लाईक करायचा प्रयत्न नक्की करते. तुमचे एवढे छान छान कमेंट वाचून मला खरंच खूप छान वाटतं. असेच मला छान छान कमेंट करत जावा. तुमचे कमेंट वाचले की मला मोटिवेशन मिळतं आणि मग मी अजून नवीन एनर्जीने तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ बनवत असते. तर मला खूप असे कमेंट येतात, ताई तू कुठे राहतेस, तू एका कामाचे किती घेतेस आणि तुझा टायमिंग काय आहे. तर मला सर्वांना तुम्हाला सांगायचं आहे, मी मुंबईमध्ये राहते. एका कामाचे, एका घरचे, एका वेळच्या स्वयंपाकाचे मी 6,000 घेते. तसे माझे 6-6 हजाराचे 2 कामं आहेत आणि एका घरामध्ये स्वयंपाकाबरोबर मी भांडे वगैरे इतर कामं पण करते. म्हणजे भांडी घासून पुसून जागेवर ठेवायची, किचन वगैरे क्लीन करायचं, किचन साफ करायचं, त्याचे मला 10,000 मिळतात. म्हणजे 6-6 हजाराची 2 कामं 12,000 आणि एक 10,000चं काम आहे. असे मिळून मी 22,000ची कामं करते. सकाळी 6 वाजता मी घरातनं निघते, 11-11:30 पर्यंत मी घरी जाते. त्यानंतर माझ्या मुलाचा कॉलेज असतं, त्यामुळे मला घरी गेल्या गेल्या पर्स फेकून मी लगेचच कामाला लागते. मला तुमचे एवढे छान छान कमेंट वाचून खरंच खूप छान वाटतं. पण तुम्ही आता मला ह्याच्यात बरेच जे जण असं पण कमेंट करतील, वा रीमा तू काय 5-6 तास काम करते आणि मस्त 20-22 हजार कमवते. पण ह्याच्या मागचं माझी मेहनत, माझी स्ट्रगल, माझी धावपळ पण समजून घ्या. असंच कोणीही पैसे देत नाही. प्रत्येकाला आपला पैसा कष्टाचा, महत्त्वाचा आणि वाचवायचा असतो. तर त्यामुळे जे पण पैसे देतात ते पैसे कसे व्यवस्थित वसूल करता येतील असा विचार असतो. आपण बाजारात गेलो, 10 रुपयाची कोथिंबीर घेताना पण आपण 10 वेळा विचार करतो, 1-2 रुपये कमी होतील का असा विचार करतो. मी तर करते. मग तसंच जर मला 6,000 रुपये एका टायमाच्या स्वयंपाकाचे मिळत असतील, तर त्या हिशोबाने ते माझ्याकडनं काम देखील करून घेत असतील. हे तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं समजतच असेल. तर आता हे जे पहिलं काम आहे ते मला 6,000 देतात. स्वयंपाक पूर्ण बनवून, टिफिन वगैरे पॅक करून, जर मुकेश भैया नसतील तर ज्यूस वगैरे, किचन क्लिनिंग वगैरे सगळं करून 1.5 तासाचं काम आहे. इथे मला 1.5 तास लागतो. पण तसं बघायला गेलं तर आता मला सवय झाली आहे, त्यामुळे माझं हे काम 1.5 तासात होतं. पण इतर जर कोण नवीन असतील तर त्यांना 2 ते 2.5 तास नक्कीच लागतील. आता माझं स्पीड तुम्ही ह्या व्हिडिओतनं बघतच असाल. त्या हिशोबाने मला ह्या कामासाठी 1.5 तास लागतो आणि वेळेमध्ये मी टिफिन देत असते. कारण ते आपल्याला पैसे देतात म्हटलं तर आपली जबाबदारी असते की आपण त्यांचं टिफिन, त्यांची तयारी वेळेवर करून द्यायची. तर हे मला इकडे 6,000चं काम आहे. दुसरं काम आहे ते 10,000चं काम आहे आणि तिसरं काम देखील 6,000चं आहे. तर अशा प्रकारे आपण ज्या हिशोबाने काम करतो त्या हिशोबाने आपल्याला पैसे मिळतात. मी जिथे काम करते तिथे 4,000मध्ये देखील बायका मिळतात जे स्वयंपाकाचं काम करतात. पण मी 6,000 घेते, कारण त्या हिशोबाने माझं काम असतं, माझं प्रोफेशनलिझम असतं. मला तुम्ही कुठलीही रेसिपी सांगा, व्हेज नॉनव्हेज, एकदा सांगितली की मी ती रेसिपी बनवू शकते. म्हणजे मला नुसतं नाव जरी तुम्ही सांगितलं, व्हेज बिर्याणी, व्हेज पुलाव किंवा चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, कोणतेही पराठे, आलू पराठे, पनीर पराठे, कोबी पराठे, पालक पराठे, ऑल टाईप्स, चायनीज, साऊथ इंडियन, गुजराती स्टाईलचं जेवण, महाराष्ट्रीयन स्टाईलचं जेवण, तुम्ही जी रेसिपी बोलाल ती मी बनवू शकते. मग हाच फरक असतो नुसती चपाती भाजी बनवणाऱ्या कुकमध्ये आणि पूर्ण स्वयंपाक बनवणाऱ्या कुकमध्ये. तर त्यामुळे ते मला 6,000 देतात. तर मला असे पण म्हणजे आता एवढे जण 100 जर मला पॉझिटिव्ह कमेंट येत असतील तर एखादा तरी निगेटिव्ह कमेंट येणारच ना. तर त्याच्यातली एखादी म्हणते, ताई की तू एका टायमाच्या स्वयंपाकाचे 6,000 घेतेस, कसं काय, ते कसे काय देतात. पण त्या 6,000 मागची माझी मेहनत लक्षात घ्या. माझं स्ट्रगल, माझं पहाटे उठून एवढ्या लांब येणं. मी माझ्या घरापासून 4 ते 5 किलोमीटर लांब येते ड्राईव्ह करून. मला पेट्रोल, गाडीचं मेंटेनन्स ते सगळं बघावं लागतं, कारण मी इथे जवळ राहत नाही, मला लांबून यावं लागतं. पहाटे उठून मी ज्या टायमाला इथे कामावर येते ह्या बिल्डिंगमध्ये एवढ्या सकाळी कोणच येत नाही, सगळे 7च्या नंतर येतात कामावर. त्यामुळे ते मला तेवढे पैसे पे करतात. तर आपल्या कामानुसारच आपल्याला त्याचा मोबदला मिळत असतो. कोणीही कोणालाही फुकट 1 रुपयासुद्धा देत नाही, मग ते आपले घरचे जरी असले तरी. आणि असो,
पहिलं काम झालं आहे माझं. दुसऱ्या कामावर आलेली आहे मी. आता दुसऱ्या कामावर इथे मस्त आलू बीन्सची भाजी बनवलेली आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर तुम्ही एकदा माझ्या चॅनलमध्ये जाऊन माझे सगळे व्हिडिओ चेक करा. त्याच्यावरनं तुम्हाला समजेल की माझं डेली रूटीन काय आहे, मी कुठल्या कुठल्या प्रकारचं जेवण बनवते, माझं काम कसं आहे ते तुम्हाला समजेल. बाकी मला फेसबुकवरकडनं खूप छान सपोर्ट मिळतो आहे. मला खूप छान छान कमेंट येत आहेत, माझ्या व्हिडिओला व्ह्यूज येत आहेत. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे येत्या 2 महिन्यामध्ये, फक्त 2 महिन्यामध्ये माझं चॅनल मॉनेटाईज झालेलं आहे. तर सर्वात आधी माझ्या फेसबुक फॅमिलीला ह्या मी व्हिडिओमधनं मनापासून धन्यवाद म्हणते, खूप मनापासून आभार व्यक्त करते. माझ्या फेसबुक फॅमिलीने मला एवढा सपोर्ट दिला आहे की 2 महिन्यामध्ये माझं चॅनल मॉनेटाईज झालं. मी आधीपासून फेसबुक चॅनल ओपन केलं होतं पण मी व्हिडिओज टाकत नव्हती. मग हळूहळू नंतर मी विचार केला की मी जर यूट्यूब चॅनल चालवतच आहे तर सोबत फेसबुक पण ऑपरेट करावं. मग मी हळूहळू शिकत गेली आणि मग मी फेसबुकवर व्हिडिओ टाकायला लागली. आणि मग फेसबुकवरनं 2 महिन्यातच माझं चॅनल मॉनेटाईज झालं आणि माझा ह्या महिन्यामध्ये फेसबुकचा पेमेंट येणार आहे. तर त्यामुळे मला तुम्हाला मनापासून धन्यवाद म्हणायचं आहे. पेमेंट आल्याच्या नंतरचा व्हिडिओ देखील तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. फेसबुकची अर्निंग माझी ह्या महिन्यापासून सुरू झाली आहे आणि यूट्यूब अर्निंग माझी लास्ट इयरपासून मी यूट्यूबचा पेमेंट घेते. तर फेसबुकबरोबर यूट्यूब फॅमिलीचे पण मनापासून आभार. मला फेसबुकवर लवकर मला सक्सेस मिळाला. यूट्यूबवर थोडासा स्ट्रगल करावा लागला, 1 वर्ष लागला माझं यूट्यूब चॅनल मॉनेटाईज व्हायला. तर जे नवीन क्रिएटर आहेत, जे नवीन चॅनल ओपन करायचा विचार करतायत त्यांनी करा आणि मेहनत करा. कारण की नुसतं चॅनल ओपन करून फायदा नाही आहे. त्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते, व्हिडिओ बनवावा लागतो, एडिटिंग करावी लागते, थंबनेल बनवावा लागतो. आता सध्या माझा मोबाईल जुना आहे, त्याचा कॅमेरा एकदम लो क्वालिटीचा आहे, तरी पण मी प्रयत्न थांबवत नाही आहे. जसा होईल तसा व्हिडिओ बनवते आणि अपलोड करते आहे. रोज माझा एकतरी व्हिडिओ अपलोड असतो. कन्सिस्टन्सी कायम ठेवा, व्हिडिओमध्ये ब्रेक करू नका, नक्की तुम्हाला पण सक्सेस मिळेल. तर यूट्यूबवर तुम्ही प्रत्येक प्रकारचे व्हिडिओ आहेत, व्हिडिओ अपलोड कसे करायचे, व्हिडिओ बनवायचे कसे, एडिटिंग कशी करायची, सगळं यूट्यूबवर बघून तुम्ही शिकू शकता. आधी शिका आणि मग त्यानंतरनं तुम्ही व्हिडिओ अपलोड करा. तुम्हाला एक ना एक दिवस सक्सेस नक्की मिळेल. 3ही कामं करून आता मी चालले घरी. अजून पण पाऊस येतोय, तर पाऊस, थंडी, ऊन काही असेल तरी मी कामावर येते. माझ्या सुट्ट्या खूप कमी असतात, क्वचितच असतात. आता मी चालले घरी. घरी गेल्यावर तुम्हाला एक गंमत दाखवते. हेलो, कैसा है तू? कैसा है तू? क्यों डर रहा है? हम तेरे को कुछ नहीं करेगा, टेंशन मत ले, गरम पानी नहीं डालेगा, तेरे को मारेगा नहीं है, हम लोग किसी की जान नहीं लेते हैं. का घाबरतो रे पिल्लू? किती क्यूट आहेस रे तू, चुन्नू मुन्नू. आम्ही तुला काही करणार नाही, तुला नेऊन सोडणार आहे फक्त बाहेर आमच्या घरातनं, कळलं? घाबरू नकोस. ए क्यूटी, ती चपाती खा, चपाती खा. थोड्या वेळात तुला बाहेर नेऊन सोडते. आता पाऊस येतोय, पावसात तू भिजशील. पाऊस थांबला की मग तुला बाहेर नेऊन सोडते. तोपर्यंत चपाती खा. तुला मारणार नाही आम्ही कोणाचा जीव घेत नाही. ए पिल्लू, कुठे लपला रे? पकडला, पकडला. चपाती खातो, खा 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 खा, चपाती खा. पाऊस थांबला की मग तुला बाहेरची दुनिया दाखवते. हा बाळा, घरात नको, तू घरात लय नुकसान करतो बाबा. तर मी स्वयंपाक, कपडे बिपडे फाडलेस तू, धुवून घेतलं आणि मस्त असा स्वयंपाक बनवला. तर काय बनवलाय चला तुम्हाला दाखवते. तर इथे बनवली आहे मी भाजी बनवली आहे. मस्त मोड आलेली मटकी होती, मटकीची भाजी, टोमॅटोची चटणी, चपाती, भात, वरण आणि मी काल केलेले लाडू. असं मिस्टरांसाठी ताट भरलं, मिस्टरांना जेवायला दिलं, म्हणजे माझ्या नवऱ्याला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मी बाकीची घरातली कामं केली. तर असा होता हा आजचा दिवस. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुकवर फॉलो करा. बाय.